नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी उज्ज्वल कौर पाटील आपलं ध्यास अकॅडमी सातारा या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत ठाणे शहर चालक पोलीस शिपाई भरती 2024 चा पेपर. विषय आहे गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी या घटकांवरील सर्व प्रश्न. सुरुवात करूयात. पहिला प्रश्न आहे, अर्ध्या तासात पुस्तकाचे 16 पाने वाचून होतात, तर पावणे 2 तासात किती पाने वाचून होतील? आपल्याला अर्ध्या तासात 16 पाने तर पावणे 2 तासात किती पाने वाचून होतील हा प्रश्न विचारलेला आहे. बघा, सर्वप्रथम हा प्रश्न सोडवत असताना मी अर्धा तास जो आहे याला सर्वप्रथम मिनिटांमध्ये कन्वर्ट करतोय. अर्धा तास म्हणजे किती मिनिटे? तर 30 मिनिटे. 30 मिनिटांमध्ये किती पाने वाचून होत आहेत? तर 16 पाने वाचून होत आहेत. तर आपल्याकडे जो वेळ आहे तो आहे पावणे 2 तासाचा. पावणे 2 तास म्हटलं तर 1 तास 45 मिनिटं. थोडक्यात एका तासात 60 मिनिटं, म्हणून 60 अधिक 45 जर घेतलं आपण तर 105 मिनिटे येतात. आणि म्हणून या 105 मिनिटांमध्ये किती पाने वाचून होतील? समचलनाचा प्रकार, मिनिटे वाढलेली आहेत, पाने देखील वाढणार आहेत, म्हणून तिरकस गुणाकार घेतला असता x बरोबर 105 गुणिले हा 16 छेदस्थानी हा येणार आहे तुमचा 30. 15चा पाडा 15 दुने 30, 15 साते 105, बे एक बे, बे अठी 16. गुणाकार येणार आहे 7 आणि 8चा, 7 अठी 56. थोडक्यात पावणे 2 तासांमध्ये 56 पाने वाचून होणार आहेत. पर्याय क्रमांक 3. यानंतर बघतोय आपण पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे √7 गुणिले √42. वर्गमुळात 7 गुणिले वर्गमुळात 42 ही संख्या दिलेली आहे आणि आपल्याला पर्याय दिलेले आहेत. बघा, 7 किंवा 42 या ज्या संख्या आहेत या पूर्ण वर्ग संख्या नाहीये आणि म्हणून यांचं डायरेक्ट उत्तर आपल्याला मिळणार नाहीये. यासाठी आपल्याला काही क्रिया कराव्या लागणार आहेत आणि त्या क्रिया ज्या आहेत या वर्गमुळाशी संबंधित असणार आहेत. बघा, वर्गमुळात AB जर असेल तर हे वर्गमूळ A ला आणि B ला सेपरेट होत असतं आणि याच नियमाचा वापर करून मी आता हा प्रश्न सोडवणार आहे. बघा, प्रश्न होता √7 गुणिले √42. मी 42 ची फोड घेणार आहे. √7 गुणिले, बघा 42 जो होता याला मी लिहून घेतोय 6 गुणिले 7. 6 गुणिले 7च का सर? कारण येथे √7 दिलेला होता आणि या नियमानुसार हा √7 गुणिले, आता 6 आणि 7 ला जर आपण रूट सेपरेट केले तर हे येणारे √7 गुणिले हे येणारे √6. √7 गुणिले √7 यांचा गुणाकार घेतल्यास उत्तर येणार आहे 7. पुढे हा गुणिले √6. थोडक्यात याचं उत्तर येणार आहे 7√6. पर्याय क्रमांक 2. यानंतर बघतोय आपण पुढचा प्रश्न. पुन्हा प्रश्न जो आलाय तो वर्गमुळाशी संबंधित झालेला आहे. इथे दिलेला आहे आपल्याला वर्गमुळात 50 गुणिले वर्गमुळात 18. पुन्हा तीच गोष्ट, 50 आणि 18 या संख्या ज्या आहेत या वर्ग संख्या नाहीत. जर असत्या त्याचं उत्तर आपण डायरेक्टली शोधलं असतं आणि म्हणूनच 50 आणि 18ची आपण फोड घेताना अशा संख्या घेणार आहोत जेणेकरून आपल्याला इथे वर्ग संख्या ऍडजस्ट करता येतील. बघा, हा प्रश्न सोडत असताना हा √50 गुणिले √18 मी याची फोड घेताना कशी घेतोय? √50 ची फोड घेताना मी घेतली आहे 25 गुणिले 2, कारण 25चं वर्गमूळ आपल्याला माहिती आहे येत आहे 5. पुन्हा गुणिले इथे म्हटलंय मी हा 9 गुणिले 2 आणि आता याचं वर्गमूळ 1 जर केलं आपण तर हा येणार आहे 25 गुणिले 9 गुणिले 2 गुणिले 2 किती येणार आहे? हा 4 येणार आहे. 25च्या बदल्यात बाहेर येताना याचं वर्गमूळ घेतलं असता उत्तर येणार आहे 5, 9 साठी 3 आणि 4 साठी 2. या तिन्हांचाही गुणाकार घेतला तर 3 5 15, 15 दुने 30. सो या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 ब. यानंतर बघतोय आपण प्रश्न क्रमांक 4. महेश यांच्या दरमहा खर्चाचे त्यांच्या उत्पन्नाशी असलेले गुणोत्तर 3:5 आहे, तर त्यांचा खर्च त्यांच्या उत्पन्नाच्या शेकडा किती येणार आहे? शेकडा खर्च किती येणार आहे हे काढायचं आहे. या प्रश्नाचं उत्तर खरं तर तोंडी सोडवता येईल, पण सर्वप्रथम आपण जाणून घेऊयात हा प्रश्न काय होता, समजून घेऊयात. बघा, महेशचा जो खर्च आहे आणि जे उत्पन्न आहे याचं गुणोत्तर जे होतं ते होतं 3:5. थोडक्यात काय रे, जर त्याचा उत्पन्न हे 5 भाग असेल तर त्यातला 3 भाग काय होतो? खर्च होतो. आणि म्हणून शेकडा जर आपल्याला काढायचा असेल तर उत्पन्न जर 100 असेल तर त्याचा खर्च किती होणार आहे? अभ्यास आहे. तिरकस गुणाकार घेत असताना x ची किंमत काढण्यासाठी हा 100 गुणिले 3 छेदस्थानी येणार आहे हा 5. 5 ने भाग दिला असता 20 5 100, 20 त्रिक 60%. थोडक्यात खर्चाचा जर आपण विचार केला तर शेकडा 60% खर्च महेशचा होतोय आणि म्हणून त्याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2. तोंडी कसं सोडवणार सर?
तर बघा 5पैकी 3 तर 100पैकी किती? 100चे 5 भाग केले असता 1 भाग 20चा म्हणून 20-60% येणार याचं उत्तर. यानंतर बघतोय आपण पुढचा प्रश्न. बघाल 5वा प्रश्न आहे हा. खालीलपैकी कोणत्या संख्येस 5ने निशेष भाग जातो? 5ची कसोटी, विभाज्यतेच्या कसोट्यांमध्ये 5ची कसोटी सांगते आपल्याला की संख्येच्या एकक स्थानी जर 5 किंवा 0 असेल तर अशा संख्येस 5ने निशेष भाग जातो. आणि इथे जर आपण ऑब्झर्व केलं तर पर्याय क्रमांक 2 ब 6285 मध्ये एकक स्थानी किती अंक आहे? 5 आहे, म्हणून या अंकास 5ने निशेष भाग जाणार आहे. यानंतर पुढचा प्रश्न 6वा. बघाल इथे प्रियंका व दीपिका यांच्या वयांची बेरीज 34 वर्ष आहे. प्रियंका दीपिकापेक्षा 6 वर्षांनी मोठी आहे, तर प्रियंकाचे वय किती? मला प्रियंकाचे वय विचारले, मी प्रियंकाचे वय मानून घेतोय की प्रियंका जी आहे हिचे वय मानून घेतले मी X वर्षे, आणि म्हणून दीपिकाचं वय किती असेल तर दीपिकाचं वय जे आहे ते काढण्यासाठी आपल्याला यातील संबंध लक्षात घ्यावा लागेल. प्रियंका जी आहे ही दीपिकापेक्षा 6 वर्षांनी मोठी आहे, याचाच अर्थ दीपिका ही प्रियंकापेक्षा 6 वर्षांनी लहान असणार आहे, म्हणून दीपिकाचं जे वय येणार आहे ते असणार आहे X वजा 6. यावरून दोघांच्या वयांची बेरीज किती होती? 34 वर्ष होती, म्हणून समीकरण तयार होत आहे X अधिक X वजा 6 बरोबर किती येणार आहे? हे 34 येणार आहे. यावरून X अधिक X म्हटलं तर 2X वजा 6 बरोबर 34. हा वजा 6 येताना इकडे अधिक होणार आहे. 2X ची किंमत 34 अधिक 6 जर म्हटलं आपण तर ती येते 40, आणि म्हणून X ची किंमत काढण्यासाठी 40/2 जर आपण घेतला तर X ची किंमत आली आहे 20 वर्षे. प्रियंकाचं वय आपल्याला विचारलं आहे, उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर बघतोय आपण पुढचा प्रश्न 7वा. खालीलपैकी मूळ संख्या ओळखा. 1 ते 100 मधील मूळ संख्या जर आपल्या पाठ असतील तर याचं उत्तर आपण लगेच सांगणार आहोत. इथे जर आपण नीट ऑब्झर्व केलं तर 87 किंवा 91 किंवा 93 या सर्व संख्यांना कोणत्या ना कोणत्या तरी अंकाने भाग जातोय. 89 ही अशी संख्या आहे जिला फक्त एकानं किंवा 89 न भाग जातो, आणि म्हणून पर्याय क्रमांक 2 हे ठरणार आहे या प्रश्नाचं उत्तर. यानंतर बघणार आहोत आपण पुढचा प्रश्न 8वा प्रश्न. बघा यापूर्वी अशा पद्धतीचे प्रश्न आपण सोडवलेली होती. येथे वर्गमुळात 0.49 अंक दिलेला आहे. आपल्याला माहिती आहे की 49 जो आहे याचं वर्गमूळ जर आपण घ्यायला गेलो थोडक्यात 0.49. सर्वप्रथम मी या पॉईंटचा विचार करत नाहीये, मी या 49चा विचार करतोय. त्याचं वर्गमूळ जर काढलं तर ते किती येणार आहे मित्रांनो? 7 येणार आहे. आता वर्गमुळात या दशमलव चिन्हानंतर जर 2 संख्या असतील तर त्याचं वर्गमूळ घेतल्यानंतर एकच घर फक्त शिल्लक राहतं, म्हणून 2च्या बदल्यात बाहेर येताना घर राहणारे 1, आणि म्हणून याचं उत्तर येणार आहे 7 नंतर हा पॉईंट दिल्यावर उत्तर येत आहे 0.7 पर्याय क्रमांक 2. यानंतर बघणार आहोत आपण पुढचा प्रश्न 9वा प्रश्न. येथे आपल्याला भागाकार दिलेला आहे 4/1000. अतिशय सोपी पद्धत. 4/1000 एकावर किती शून्य मित्रांनो? 3 शून्य. सर्वप्रथम अंशस्थानी दिलेला जो अंक आहे तो आहे असा लिहून घ्या. इथे 4 दिला होता, मी 4 ऍज इट इज लिहून घेतलाय, आणि एकावर 3 शून्य म्हणून मी डावीकडे 3 घर सरकणार आहे. त्यातलं हे पहिलं घर, यानंतर दुसरं घर, तिसरं घर, आणि नंतर लावला मी हा टिंब. उत्तर आलेलं आहे तुमचं 0.004 हे असणार याचं उत्तर. हे उत्तर दिलेलं आहे पर्याय क्रमांक क मध्ये. खरं तर हा प्रश्न फसवा आहे. बऱ्याच जणांना हे माहिती असतं की एकावर 3 शून्य तेव्हा उत्तरात घर किती? 3 असणार आहेत. येथे 3 घर, येथेही 3 घर, येथेही 3 घर, आणि इथे मात्र 4 घरं आहेत. परंतु उत्तर काढताना कशा पद्धतीने काढलं जातं? येथील 4 नंतर येणाऱ्या 2 शून्यांचा विचार आपण करत नसतो. इथे उत्तर खरं तर 0.4 आहे. येथे जर बघितलं तर हा या शून्याचा विचार जर आपण केला नाही तर 0.04 म्हणजे फक्त केवळ 2 घरं आहेत. येथे जर बघितलं आपण तर 1, 2 आणि 3, 4 शेवटी आलाय, म्हणून उत्तर असणारे पर्याय क्रमांक 3. यानंतर बघणार आहोत आपण पुढचा प्रश्न 10वा प्रश्न. पुढीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? 1/2, 1/3, 1/4 आणि 1/5. येथे आपण ऑब्झर्व जर केलं तर आपल्या लक्षात येतंय की अंशस्थानी समान अंक आहे आणि छेदस्थानी मात्र अंक काय आहेत? बदललेले आहेत. ज्या छेदस्थानी लहान अंक असेल तो अपूर्णांक किमतीने सगळ्यात मोठा असणार आहे. 1/2 हा या अपूर्णांकातील सर्वात मोठा अपूर्णांक येणार आहे. बघा प्रॅक्टिकली जरी म्हटलं आपण तरी 1/2 दोनाने एकाला भाग जात नाही, म्हणून पॉईंट हा 10 झाला. 2×5 = 10. 1/3 जर म्हटलो 3 ने एकाला भाग जात नाही, हा पॉईंट 10 झाला. 3×3 = 9. पुन्हा 1 उरला 3×3 = 9.
1/4 घेतला असता 0.10 ला 4 ने जर भाग दिला तर किती येतोय 2, उरले 2, 4 पंचे 20 आणि पुन्हा हा 1/5 घेतला असता हा 0.10 म्हटल्यावर 5 गुणे 10. यातील सगळ्यात मोठा अपूर्णांक कोणता? तर उत्तर असणार आहे 0.5. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर ठरत आहे. यानंतर बघणार आहोत आपण पुढचा प्रश्न, 11वा प्रश्न. बघा, बऱ्याचशा प्रश्नपत्रिकांमध्ये हे या टाईपचा प्रश्न विचारला गेलेला आहे. 4 मिनिटांचे 12 सेकंदांचे असणारे गुणोत्तर. येथे देताना दिलेले आहेत मिनिट आणि येथे दिलेले आहेत सेकंद. सर्वप्रथम आपण मिनिटांना सेकंदात बदलून घेणार आहोत. बघा, 4 मिनिटे म्हणजे किती सेकंद होतात? तर 6 चोक 24, 240 सेकंद होतात. आता या 240 सेकंदांचं गुणोत्तर आपल्याला शोधायचंय. कोणासोबत? तर 12 सेकंदांची. म्हणून अंशस्थानी 240 सेकंद आणि छेदस्थानी येणार आहेत तुमचे 12 सेकंद. हे अतिशय महत्वाचं आहे. 4 मिनिट पहिले म्हणून अंशस्थानी त्याची सेकंद, नंतर 12 सेकंद म्हणून छेदस्थानी 12 सेकंद येणार आहे. 12 ने भाग दिला असता 12 1 12, 12 दुने 24, आलाय 20. सो गुणोत्तर जे आलंय तुमचं ते आलंय 20:1. पर्याय क्रमांक 4. यामध्ये क सुद्धा दिलेला आहे, जो एकास 20 दिलेला आहे. क्रम अतिशय महत्वाचा आहे मित्रांनो, हे लक्षात ठेवायचं आहे. यानंतर बघणार आहोत आपण पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे 12वा. 3 भावांच्या वयांची सरासरी 24 वर्षे असून त्यांच्या वयाचे गुणोत्तर 2:3:7 आहे. तर त्यापैकी सर्वात लहान भावाचे वय आपल्याला विचारले. बघा, यांचे गुणोत्तर जे दिलेले आहे, वयाचं गुणोत्तर जे दिलेलं आहे ते गुणोत्तर सर्वप्रथम मी लिहून घेतोय. गुणोत्तर होतं 2:3:7 आणि म्हणून त्यांची वय जर आपण अनुक्रमे म्हटली तर ती वय येणार आहे 2x, याचं येणार आहे 3x, याचं येणार आहे 7x. सगळ्यात लहान भावाचं वय जे असणार आहे ते किती असणार आहे? 2x असणार आहे. आता त्यांच्या वयाची सरासरी 24 वर्षे आहे आणि म्हणून त्यांच्या वयाची बेरीज जर काढायची असेल आपल्याला, त्यांच्या वयांची बेरीज, तर या सरासरीला एकूण व्यक्ती किती होत्या? तर 3 होत्या. यानं गुणावं लागणार आहे. 24 त्रिक किती? 72. त्यांच्या वयांची बेरीज 72 आली आहे. आता याचा आणि याचा वापर करून मी एक समीकरण तयार करतोय, जे आहे 2x अधिक 3x अधिक 7x बरोबर किती आलाय तुमचा? हा 72. 7 आणि 3 10 आणि 2 किती आलाय? 12x बरोबर किती आलाय? हा 72. x ची किंमत घेण्यासाठी या 72 ला 12 ने भाग द्यायचा आहे. 12 सकल 72. x ची किंमत आली आहे 6. परंतु आपल्याला जे विचारलेलं आहे ते लहान भावंडाचं वय विचारलंय. लहान भावंड जो होता त्याचं वय 2x आहे. येथे उत्तरात 6 काढल्या 6 वर्षाला टिक करू नका. येथे 2x चं वय काढायचं आहे. म्हणून 2x ची किंमत जी असणार आहे ती असणार आहे 2 गुणिले 6. उत्तर येणार आहे तुमचं 12 वर्षे. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. मित्रांनो, हा प्रश्न तोंडी सोडवता येतो यांसारखी प्रश्न आपण बरीचशी बघितलेली आहेत. वयाचं गुणोत्तर 2:3:7, 7 आणि 3 10 आणि 2 किती? 12. 12 न सरासरी 24 म्हटल्यावर 24 त्रिक 72 ला जर आपण भाग दिला तर x ची किंमत किती मिळते? 6. आणि मग 6 दुने 12, सगळ्यात लहान भाऊ जो असणार आहे तो 12 वर्षात असणार आहे. 6 त्रिक 18, मधला भाऊ जो असणार आहे त्याचं वय 18 वर्ष असणार आहे. आणि हा 7 सकम 42, सगळ्यात मोठा भाऊ जो असणार आहे त्याचं वय असणार आहे 42 वर्ष. येथे लहान भाऊ 12 वर्ष. त्यानंतर बघतोय आपण पुढचा प्रश्न. बघाल, पुढचा प्रश्न जो आहे 13वा. 2400 चे 15% बरोबर किती? 2400 चे 15% विचारलेला आहे इथे. 2400 चे म्हणजे गुणाकार, 15% म्हणजे 15/100. 2 शून्य 2 शून्य. 15 याला भाग द्यायचा, सॉरी गुणाकार करायचा आहे. 15 चोक किती आलाय तुमचा? हा 60. 5 6, 15 दुने 30 आणि 6 36. उत्तर येणार आहे 360. पर्याय क्रमांक 2. यानंतर बघतोय आपण पुढचा प्रश्न, 14वा प्रश्न. बघा, विजय 15,000 रुपये रक्कम दर साल दर शेकडा 12,000ने 5 वर्षे मुदतीसाठी व्याजाने घेतली होती विजयने. तर त्याला एकूण किती सरळ व्याज द्यावे लागणार आहे? अतिशय सोपं उदाहरण आहे, सरळ व्याजाचं उदाहरण आहे. सर्वप्रथम आपण लिहून घेतोय मुद्दल. मुद्दल किती आहे मित्रांनो? मुद्दल होती 15,000 रुपये. मुद्दल जी दाखवतो आपण ती पी या अक्षराने दाखवत असतो. त्यानंतर दर जो आहे तुमचा तो दर किती दिलाय? 12% दिलाय. दर आपण आर न दर्शवित असतो. त्यानंतर आपल्याला मुदत दिलेली आहे. मुदत जी आहे ती किती वर्षांची होती? तर 5 वर्षांची होती, जिला आपण एन या अक्षराने दाखवतो. आणि जर मुद्दल, दर आणि मुदत आपल्याला माहिती असेल तर सरळ व्याज SI बरोबर सूत्र होतं P गुणिले N गुणिले R छेद किती? 100. किमती टाकणार आहोत. P ची किंमत होती 15,000 रुपये गुणिले N म्हणजेच मुदत किती आहे? 5 वर्षांची आणि दर जो होता तो 12% होता.
छेदस्थानी घेतलाय हा 100. 2 शून्य गेले, 2 शून्य गेले. बघा यांचा गुणाकार घेत असताना 12 पंचे किती आलाय? 60 आलाय. हा 150 गुणिले 12 पंचे किती आलाय? 60 आलाय. त्या दोघांमधील हे 2 शून्य मी शेवटी घेतलेत. त्यानंतर 15 गुणिले 6 15 असं 90. उत्तर येणार आहे 9,000 रुपये. हे असणारे सरळ व्याज पर्याय क्रमांक 2. यानंतर बघणार आहेत आपण पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न जो होता तो आहे 15वा. घड्याळाचे दोन्ही काटे एका सरळ रेषेत येतात म्हणजेच ते किती अंशाचा कोन तयार करतात? घड्याळाचे दोन्ही काटे समान सरळ रेषेत येतात. थोडक्यात बघा घड्याळाची स्थिती समजावून घेण्यासाठी मी मुद्दामून 12 हा 6 हा 3 आणि हा 9. घड्याळाचे काटे सरळ रेषेत येतात म्हणजेच काय रे? जर हा 6 वाजण्याची स्थिती असेल तर 6 वाजण्याच्या स्थितीमध्ये तास काटा असणारे 6 वर आणि मिनिट काटा जो असणार आहे तो कशावर असणार आहे? 12 वर असणार आहे. सरळ रेषेत जेव्हा हे दोन्ही काटे असतील तेव्हा हा कोन जो असतो तो 180 डिग्रीचा असतो. म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर पुढचा प्रश्न 16वा. वर्तुळावरील कोणतेही 2 बिंदू जोडणाऱ्या रेषाखंडास काय म्हणतात? यामध्ये बरेचसे विद्यार्थी घाई करून याचं उत्तर लिहिणार आहेत व्यास, परंतु येथे वर्तुळावरील कोणतेही 2 बिंदू जोडल्यास असं विचारलेलं आहे. आपल्याला समोरासमोरील किंवा केंद्रबिंदूतून जाणारी रेषा ओळखायची नाहीये. आपल्याला जी ओळखायची आहे ती ही रेषा आहे. बघाल मी इथे एक वर्तुळ काढतोय सर्वप्रथम आणि या वर्तुळावरील कोणतेही 2 बिंदू. बघा जर हा केंद्रबिंदू राहिला असता आणि यातून जाणारी रेषा जर आपण म्हटलो तर निश्चितच याला काय म्हटलं जातं? व्यास म्हटलं जातं. पण आपल्याला कोणतेही 2 बिंदू सांगितलेत. मी हा एक बिंदू घेतला P आणि हा एक बिंदू घेतला Q आणि या दोघांना जर जोडलं तर याला मात्र आपण व्यास म्हणत नाही. तर अशा रेषाखंडाला म्हटलं जातं जीवा. व्यासाला थोडक्यात आपण जीवा म्हणू शकतो पण प्रत्येक जीवेला आपण व्यास म्हणू शकत नाही. म्हणून या प्रश्नाचं उत्तर जर आपण घेतलं तर कोणतेही 2 बिंदू घेतले असता तयार होणारा रेषाखंड जो असणार आहे तो असणार आहे जीवा. पर्याय क्रमांक 3 हे असणार आहे असं योग्य उत्तर. यानंतर बघतोय आपण पुढचा प्रश्न. एका मैदानाची त्रिज्या 14 मीटर आहे. आपल्याला त्रिज्या दिलेली आहे तर त्या मैदानाचे क्षेत्रफळ किती? गोलाकार मैदान असणार आहे त्याची त्रिज्या आपल्याला दिलेली आहे. बघा हा प्रश्न सोडवत असताना त्रिज्या जी आपण दाखवत असतो R न ती आहे 14 मीटर. 14 मीटर आणि त्या मैदानाचे क्षेत्रफळ किती? आता मैदानाचे क्षेत्रफळ थोडक्यात जर आपल्याला काढावयाचे असेल तर वर्तुळाचे क्षेत्रफळ हे सूत्र आपल्याला इथे वापरावं लागणार आहे. वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पाय R चा वर्ग. जिथे पायची किंमत किती असते? 22/7 गुणिले हा R दिलेला आहे. R ची किंमत किती होती मित्रांनो? 14 होती. म्हणून मी इथे 14चा वर्ग न लिहिता 14 गुणिले 14 मुद्दामून लिहितोय कारण मला भागाकार करणं सोपं जावं. 7 एक 7 7 दुने 14 आणि नंतर 14 दुने 28. थोडक्यात हा 22 गुणिले किती आलाय? 28. 28चा पाडा 5 असल्यास 28 दुने 56 चला 5 28 दुने 56 56 आणि 5 किती येतोय तुमचा हा? 616. याचं उत्तर येणार आहे चौरस मीटर. मीटरचा वर्ग. आपल्याला उत्तर दिलेलं आहे पर्याय क्रमांक 3 मध्ये. यानंतर बघतोय आपण 18वा प्रश्न. एका वर्तुळाची त्रिज्या दुपटीने वाढवली तर क्षेत्रफळामध्ये किती पटीने वाढ होईल? बघा त्रिज्या R असताना क्षेत्रफळ काढण्याचं जे सूत्र होतं वर्तुळाचं ते क्षेत्रफळ बरोबर काय असतो तुमचा? पाय R वर्ग. आता त्रिज्या जी आहे ती दुप्पट झालेली आहे म्हटल्यावर हिची दुप्पट म्हटली तर किती येणार आहे मित्रांनो? 2R येणार आहे. आणि मग क्षेत्रफळ जर आपल्याला काढावयाचं असेल तर क्षेत्रफळ बरोबर हा पाय आणि R ची किंमत मात्र 2R त्याचा वर्ग घेणार आहे मी इथे. हा आहे तुमचा पाय. 2R चा वर्ग जर म्हटला तर 2चा वर्ग किती येतोय? 4 आणि R चा वर्ग R. थोडक्यात यांचा गुणाकार घेतला असता उत्तर येत आहे 4 पाय R चा वर्ग. थोडक्यात हे आधीचं जे क्षेत्रफळ होतं याची किती पट झालेली आहे? 4 पट झाली आहे. थोडक्यात त्रिज्या दुपटीने वाढली तर क्षेत्रफळ हे किती पटीत वाढेल? 4 पटीत. उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2 चौपट. यानंतर बघणार आहोत आपण पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या जोडमूळ संख्यांची बेरीज 144 चे वर्गमूळ आहे? आपल्याला पर्याय दिलेले आहेत. या अशा संख्या ज्या जोडमूळ संख्या आपल्याला ओळखायच्या आहेत ज्यांची बेरीज ही 144 चे वर्गमूळ आले पाहिजे. आपण इथे बघतोय 144 चे वर्गमूळ किती येत आहे? तर ते येत आहे 12. थोडक्यात आपल्याला अशा 2 संख्या शोधायच्यात, अशा जोडमूळ संख्या शोधायच्या ज्यांची बेरीज किती आली पाहिजे? 12 आली पाहिजे. जोडमूळ संख्यांची व्याख्या आपल्या सगळ्यांना माहिती आहे. जोडमूळ संख्या म्हणजे अशा मूळ संख्या ज्यांच्यातील फरक कितीचा असतो मित्रांनो? 2चा असतो. येथे जर बघितलं तर 1 आणि 11
यांच्यामध्ये मुळी एक ही मूळ संख्याच नाहीये. 3 आणि 9 जर म्हटलं तर यांच्यामधील फरक 3चा आहे आणि या दोन्ही संयुक्त संख्या आहेत. 5 आणि 7 या दोन्हीही मूळ संख्या आहेत ज्यांच्यामधला फरक किती आहे? 2चा आहे. म्हणून मी बेरीज घेतोय 5 अधिक 7, जे उत्तर आलं किती? 12. 5 आणि 7 या अशा जोडमूळ संख्या आहेत ज्याच्यातील फरक 2चा आणि बेरीज किती आलेली आहे? 12 आलेली आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर बघणार आहोत आपण पुढचा प्रश्न. 20वा प्रश्न. 9,999 अधिक 999 अधिक 99 आणि अधिक 9 यांची बेरीज घ्यायची आपल्याला. 9 चौक 36, हच्च्याला 3, 9 त्रिक 27 आणि 3 किती आले ते? 30, हच्च्याला 3, 9 दुने 18 आणि 3 21, हच्च्याला 2, 9 अधिक 2 किती येणार आहे? हा 11 येणार आहे. उत्तर असणार आहे 11,106, पर्याय क्रमांक 2. यानंतर बघणार आहोत आपण पुढचा प्रश्न. बघाल 21वा प्रश्न आहे हा. हा प्रश्न जो आहे हा बुद्धिमत्तेशी संबंधित प्रश्न आहे. आकृती थोडीशी तुम्हाला पुसटशी दिसत असेल. बघा, हा गोल आहे आणि या गोलाचे एकूण 3 भाग केलेले आहेत या पद्धतीनं. इथे आहे डी, इथे आहे एल आणि इथे आहे पी. याच पद्धतीनं हे सुद्धा गोल आहेत ज्यांच्यामध्ये काय घेतलाय आपण? हा जी, एन आणि यू घेतलाय. येथे हा एफ, आर आणि याचे सुद्धा 3 भाग केलेले आहेत. येथे मात्र काय दिलेलं आपल्याला? प्रश्नचिन्ह दिलंय. बघाल, ही प्रश्न सोडवत असताना आपण डी, एल आणि पी मध्ये काय संबंध असणार हे बघणार आहोत. मी इथे बघितलं लक्षात येत आहे की डी चा नंबर होता 4 आणि एल चा नंबर होता 12. दोघांची बेरीज घेतली असता उत्तर येतंय 16 आणि पी चा नंबर किती येतोय मित्रांनो? 16 येतोय. याच पद्धतीने जी चा नंबर जर बघितला आपण तर तो येतोय 7, एन चा नंबर बघितला तर तो येतोय 14. दोघांची बेरीज घेतली असता उत्तर येतंय 21 आणि यू चा नंबर जर आपण बघितला तर तो येतोय 21 आणि म्हणून एफ चा नंबर 6, आर चा नंबर घेतला असता तो येतोय 18. दोघांची बेरीज घेतली 18 अधिक 6 उत्तर आलंय 24. 24व्या स्थानी कोणतं अक्षर आहे? तर एक्स अक्षर आहे. म्हणून प्रश्नचिन्हाच्या जागी येणार उत्तर असणार आहे एक्स. याचं उत्तर ठरतंय पर्याय क्रमांक 1. यानंतर बघणार आहोत आपण पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे अंकमालिकेशी संबंधित प्रश्न. 2 दिलाय, त्यानंतर 5 दिलाय, नंतर दिलाय 13, त्यानंतर दिलाय 29. या सर्व संख्यांना जर आपण नीट ऑब्झर्व केलं तर आपल्या लक्षात येईल की या संख्या ज्या आहेत. बघा, बऱ्याचदा आपण विचार करतो की फक्त गॅपनं हा प्रश्न सुटेल का? तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळत नाही. येथे आपल्याला खोलात विचार करावा लागेल. हा आहे 2, हा आहे तुमचा 5, त्याच्यानंतर आलाय तुमचा हा 13, त्याच्यानंतर आलाय हा 29 आणि पुढे प्रश्नचिन्हाच्या जागी काय अंक येईल हे आपल्याला काढावयाचे. 2, 5, 13 आणि 29 हे सर्व अंक जर आपण ऑब्झर्व केले तर या आहेत मूळ संख्या. कोणत्या संख्या आहेत मित्रांनो? मूळ संख्या. आणि म्हणून क्रमागत मूळ संख्यांचा जर विचार केला तर 2 आणि 5च्या दरम्यान केवळ एकच मूळ संख्या येते. ती म्हणजे कोणती? ती. 5 आणि 13 याच्यामध्ये जर मूळ संख्यांचा विचार केला तर पहिली संख्या येते 7, त्यानंतर येते 11. थोडक्यात 2 मूळ संख्या, येथे 1 मूळ संख्या. यानंतर 13 आणि 29चा विचार केला तर पुढे येतोय 17, त्यानंतर येतोय 19, त्यानंतर येतोय 23. थोडक्यात 3 मूळ संख्या सोडलेल्या आहेत आणि म्हणून पुढे सोडताना 1, 2, 3 थोडक्यात 4 मूळ संख्या सोडाव्या लागतील. 29 नंतर येणारी पहिली मूळ संख्या आहे 31, त्यानंतर येतोय तुमचा 37, त्यानंतर येतोय 41 आणि त्यानंतर येतोय 43. या 4 संख्या सोडल्यावर पुढची मूळ संख्या किती? त्याचं उत्तर येणार आहे 47, पर्याय क्रमांक 3. यानंतर बघणार आहोत आपण पुढचा प्रश्न. प्रश्न 23वा. गटात न बसणारा पर्याय निवडा. गटात न बसणारा पर्याय. येथे जर नीट ऑब्झर्व केलं तर 8ला 3ने भाग दिला असता उत्तर येणार आहे अपूर्णांकात. 5ने भाग दिला तरी उत्तर अपूर्णांकातच येते. 8ला 6ने भाग दिला तरी उत्तर अपूर्णांकात येते. येथे मात्र 8/4 याला जर आपण सोडवलं तर उत्तर पूर्णांकात येत आहे आणि म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर पुढचा प्रश्न बघतोय आपण. 24वा प्रश्न. हा सुद्धा प्रश्न आहे सांकेतिक लिपीचा प्रश्न, बुद्धिमत्तेतला प्रश्न आहे. बघाल, बँक बरोबर YZMP हा प्रश्न आहे असा यापूर्वीही विचारला गेलेला आहे. सो बँक बरोबर YZMP. बी साठी काय आला मित्रांनो? Y आलाय. मी जर ऑब्झर्व केलं याला तर बी च्या खालोखाल काय होता तुमचा? Y होता. यानंतर ए आणि झेड चा संबंध आहे. ए च्या खालोखाल झेड होता हा एन च्या खालोखाल काय येतोय तुमचा? एम येतोय. हा एन आला तुमचा आणि त्याच्या वर जो आलेला आहे तो काय आलाय? एम आलाय. त्याच पद्धतीनं के आणि पी चा संबंध सुद्धा आपल्याला इथे दिसतोय. आणि याच हिशोबाने जर आपण गोल्ड हा शब्द लक्षात घेतला तर GOLD बरोबर जी च्या खाली संबंधित अक्षर T, O च्या संबंधित वरचं अक्षर जे आहे ते काय आहे? L आहे. L च्या खाली काय येतोय तुमचा? O येतोय आणि D च्या खाली जर आपण बघितलं तर W येतोय.
सो उत्तर असणार आहे तुमचं TLOW, जे की येत आहे पर्याय क्रमांक 1 मध्ये. ही प्रश्न सोडत असताना आपली नजर जी आहे ही नेहमी ऑप्शन्सवर असली पाहिजे, कारण इथे पहिल्या 2 अक्षरांना लिहिल्यानंतरच खरं तर उत्तरामध्ये पर्याय 1 असेल हे माझ्या लक्षात आलं होतं. यानंतर बघतोय आपण पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे गटात न बसणारा शब्द ओळखा. चांदी, जस्त, तांबे आणि पारा. हाही प्रश्न रिपीट झालेला प्रश्न आहे. बघा, चांदी, जस्त, तांबे आणि पारा ही सगळी धातूंची उदाहरणं आहेत, पण यात एकमेव पारा जो आहे हा द्रव अवस्थेत असतो आणि म्हणून याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर बघणार आहोत आपण पुढचा प्रश्न. बघाल, सोबतच्या आकृतीत एकूण चौकोन किती आहेत? रेषाखंड किती, चौकोन किती, त्रिकोण किती या संदर्भातली प्रश्न आहेत. जेव्हा अशा पद्धतीनं चौकोनांची अरेंजमेंट केलेली असेल तेव्हा सरळ सरळ याला नंबरिंग करायचंय. हा 1, हा 2, हा 3, हा 4 आणि हा 5. थोडक्यात 1, 2, 3, 4, 5 आणि चौकोनांची संख्या जर आपल्याला काढावयाची असेल तर या सर्व अंकांची आपल्याला बेरीज घ्यावी लागणार आहे. एकूण चौकोन किती, तर 5 अधिक 4 अधिक 3 अधिक 2 अधिक 1. 5 आणि 4 9, 9 आणि 3 12 आणि 2 14 आणि 1 किती आलाय 15. सो एकूण चौकोनांची संख्या असणार आहे 15, पर्याय क्रमांक 1. यामध्ये तुम्ही n × n + 1/2 म्हणजे क्रमागत नैसर्गिक संख्यांची बेरीज जी असते याचंही सूत्र वापरू शकतात. येथे n ची किंमत 5 येणार आहे. 5 × 6 5 × 30, छेदस्थानी 2, उत्तर येत आहे 15, जे की आपण इथे घेतलेलं आहे. यानंतर बघणार आहोत आपण पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न 27वा. माधुरीची आई कविताची आत्या लागते. माधुरी आणि कविता या 2 व्यक्ती आहेत इथे. बघा, माधुरीची आई, माधुरीची जी आई आहे ती कविताची कोण लागते? आत्या. तर कविताची आई ही माधुरीच्या आईची कोण असणार आहे? माधुरीची जी आई आहे तिचं नातं या कविताच्या आईशी काय असणार आहे हे विचारलेलं आहे. माधुरीची आई कविताची आत्या, याचा अर्थ कविताची आई जी आहे ही माधुरीच्या आईची कोण असणार आहे मित्रांनो? वहिनी असणार आहे. सो कविताची जी आई आहे ही माधुरीच्या आईची काय असणार आहे? वहिनी असणार आहे. पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर ठरत आहे. यानंतर बघणार आहोत आपण पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणते लीप वर्ष आहे? अतिशय सुंदर प्रश्न आहे. बरेचसे विद्यार्थी यात फसतात. आपल्याला एक माहिती आहे की लीप वर्ष म्हणजे काय, तर ज्या वर्षाला 4 ने पूर्ण भाग जातो त्या वर्षाला आपण काय म्हणतो? लीप वर्ष म्हणतो. आणि 4ची कसोटी लगेच आठवतो आपण. शेवटी 2 शून्य आहेत सर, येथे देखील 2 शून्य आहेत. 2 शून्य आहेत म्हटल्यावर या 1, 2 आणि 3 या सगळ्या संख्यांनी 4 ने भाग जाणार आहे. म्हणजे थोडक्यात ही 4ही वर्ष लीप वर्ष आहेत का? उत्तर पर्याय क्रमांक 4 येईल का? तर हे असं नाहीये. लीप वर्षाची व्याख्या काय आहे? बघा, शेवटी जर 2 शून्य असतील, बघा येथे 2 शून्य आहेत, येथे 2 शून्य आहेत, 2 शून्य आहेत, ज्या वर्षाच्या शेवटी 2 शून्य असतील त्या संख्येला 4 ने न भाग जाता कितीने गेला पाहिजे? 400 ने भाग गेला पाहिजे, तरच ते लीप वर्ष असतं. येथे जर आपण बघितलं तर या 1700ला 400 ने भाग जात नाही, या 1800ला देखील 400 ने भाग जात नाही, परंतु या 1600ला मात्र 400 ने भाग जातो. जेणेकरून 2 शून्य गेली असता 4 चोक 16 आणि म्हणून याचं उत्तर देणार आहे ते केवळ पर्याय क्रमांक 1 हेच लीप वर्ष असणार आहेत, ही दोन्हीही नाही. यानंतर बघणार आहोत आपण पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, घड्याळाचा संबंध जसा वेळेशी आहे तसाच दिशाचा संबंध इकडे काय असणार आहे? नीट बघा, वेळ घड्याळामुळे कळते, दिशा कोणामुळे कळते मित्रांनो? तर कळते ती होका यंत्रामुळे आणि म्हणून याचं उत्तर असणार आहे होका यंत्र. यानंतर बघतोय आपण पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न, कौस्तुभ विराजपेक्षा लहान. कौस्तुभ विराजपेक्षा काय आहे? लहान आहे. आला विराज. पण ओवी पेक्षा काय आहे? मोठा आहे. ही आली ओवी. कौस्तुभ या दोघांच्या मध्यभागी येते. केतकी ओवी पेक्षा मोठी आहे. केतकी जी आहे ही ओवी पेक्षा मोठी म्हटल्यावर केतकी नक्कीच त्या ओवीच्या वर इथे स्थान असणार आहे तिचं. आणि कौस्तुभ पेक्षा काय आहे? ती लहान आहे. ओवी पेक्षा मोठी, कौस्तुभ पेक्षा लहान, हा कौस्तुभ म्हणजेच ओवी आणि कौस्तुभच्या दरम्यान कोण येणार आहे? ही केतकी येणार आहे. आणि म्हणून प्रश्न जो विचारला होता तर सर्वात लहान कोण आहे? सर्वात लहान स्थानी जर आपण बघितलं तर कोण येणार आहे? ओवी. याचं उत्तर ठरतंय पर्याय क्रमांक 1 ओवी. हाही प्रश्न या अरेंजमेंटचा असा प्रश्न बऱ्याच प्रश्नपत्रिकांमध्ये 2024च्या विचारला गेलेला आहे.
यानंतर बघणार आहोत आपण पुढचा प्रश्न. बघाल, जर घड्याळात 12 तासांऐवजी 8 ताशी केले, जर घड्याळ जे होते हे 12 ताशी, आपलं नॉर्मल घड्याळ जर बघितलं आपण, गोल घड्याळ ज्यामध्ये अंक लिहिलेले असतात ते 12 ताशी घड्याळ आहे. हे घड्याळ जर आपण 8 तासांचं केलं तर बघा घड्याळ कसं दिसणार आहे. प्रश्न पूर्ण करून घ्या पहिल्यांदा. तर 3च्या विरुद्ध म्हणजे 3च्या समोर कोणता अंक येईल. 12 ताशी घड्याळामध्ये घड्याळाचे म्हणजे कंप्लीट या वर्तुळाचे आपण 12 समान भाग केलेले असतात. इथे 8 ताशी घड्याळ करायचं आहे म्हणून याचे 8 भाग करणार आहोत. 8 भाग म्हणताना 1, 2, 3 आणि 4 हे भाग झाले. त्यानंतर इथे 1, इथे 1, इथे 1 आणि इथे 1. थोडक्यात दिशांच्या जागी हे अंक येणार आहेत. 8 वाजलेले आहेत. वर येणारे 8, ही सुरुवात 1, 2, 3, त्यानंतर 4, 5, 6 आणि 7. 3च्या समोरचा अंक कोणता असणार आहे? 7 असणार आहे. पर्याय क्रमांक 3 क या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर बघतोय आपण पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे काहीसा पुसटचा प्रश्न आलाय. मी याला पहिल्यांदा आकृती क्लिअर करतोय. बघा, येथे एक सिंगल रेषा आहे. यानंतर या पद्धतीनं यानंतर हा त्रिकोण पूर्ण होतोय. यानंतर ही एक रेषा, हा आधीचा त्रिकोण, आणि यानंतर आपल्याला विचारलेलं आहे प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणती आकृती आहे. बघा, ही पहिली आकृती आहे. या पद्धतीने येथे 2 रेषा आणि हा त्रिकोण दिलेला आहे. यानंतर या 2 रेषा आणि हा त्रिकोण दिला आहे. यानंतर 1, 2 हा त्रिकोण पूर्ण, रेषा मात्र या पद्धतीने दिलेल्या आहेत. आणि येथे जर बघितलं आपण तर ही एक आणि ही आकृती दिलेली आहे. ठीक आहे. सो मला सांगणार आहात कोणती आकृती प्रथम येणार आहे. पहिली रेषा, नंतर हे, नंतर हा त्रिकोण पूर्ण, आता ही रेषा आली आहे. ही रेषा आल्यानंतर जर इकडची रेषा होती तर याचाच अर्थ या पुढच्या आकृतीमध्ये असणारे त्रिकोण, यातली ही पहिली रेषा, पुढची रेषा जी वाढणार आहे ती या बाजूला असणार आहे. आणि म्हणून याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2. येथे सुद्धा 2 रेषा दिल्या आहेत, येथे सुद्धा 2 रेषा दिल्यात, पण यांचा क्रम मात्र वेगळा दिलेला आहे. आणि म्हणून उत्तर ठरत आहे पर्याय क्रमांक 2. यानंतर बघतोय आपण पुढचा प्रश्न 33वा. हा सुद्धा प्रश्न अनेक वेळा रिपीट झालेला आहे. 2024च्याच प्रश्नपत्रिकांमध्ये अनेक वेळा प्रश्न रिपीट झालेला आहे. मुलींच्या रांगेत कविताचा क्रमांक डावीकडून 9वा व उजवीकडून 7वा आहे. ही जर कविता असेल इथे तर कविताचा कुठून मित्रांनो? डावीकडून. डावी दिशा म्हणजे कोणती? ही 9वा क्रमांक. याचा अर्थ कविताच्या डावीकडे किती मुली आहेत? 8. आणि उजवीकडून जर 7वा असेल तर याचा अर्थ किती मुली आहेत? 6. तर रांगेमध्ये एकूण किती मुली असणार आहेत? या 8 मुली अधिक 1 कविता अधिक या 6 मुली घेतल्या असता 8 आणि 1 9, 9 आणि 6 किती आल्यात? 15. रांगेमध्ये मुली असणार आहेत 15. यासाठी शॉर्ट ट्रिक पण होती. जेव्हा तुम्हाला कविता किंवा तत्सम कुठलीही व्यक्ती असेल, हिला उभं केलं असेल आणि हिच्या डावीकडून आणि उजवीकडून किती मुली असतील असं सांगितलेलं असेल तर हे प्रश्न सोडवण्यासाठी ट्रिक होती. नंबर होता हा 9, अधिक याची बेरीज केली मी 7, आणि या बेरजेतून किती वजा करतोय? 1. 9 आणि 7 किती आलाय? 16 वजा 1, उत्तर येत आहे 15. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर बघतोय आपण पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न अंकांशी संबंधित प्रश्न, बुद्धिमत्तेचा प्रश्न. 34, 5, 22, 56, 6, 34, 78, 7 आणि इथे दिलेलं आहे तुम्हाला प्रश्नचिन्ह. बघाल, मोठ्या संख्या आणि लहान संख्या हे संबंध जर आपण नीट घेतले तर या 34ला जर मी 2ने भाग दिला तर उत्तर येत आहे किती? 17. आणि यात जर हा 5 मिसळला मी तर 17 आणि 5 उत्तर किती येत आहे? 22. सो 34ला 2ने भाग देऊन या दोघांची बेरीज घेतल्यावर उत्तर किती आलंय तुमचं? 22 आलंय. सेम थिंग हा 56 होता. 56ला 2ने भाग दिला असता उत्तर येत आहे 28. त्याच्यामध्ये हा 6 मी मिसळलेला आहे, अधिक 6 घेतला असता उत्तर किती आलंय? 34. जे इथे आलेलं आहे. सेम थिंग आपण 78 घेणार आहोत. इथे हा 78 होता, 78 होता. याला मी 2ने भाग देतो आहे. 78 ने 2 जर भाग दिला तर 32, 6, 1 उरला 2 9 18, अधिक आलाय तुमचा हा 7, 9 आणि 7 16, उत्तर येणार आहे 46. पर्याय क्रमांक क हे याचं उत्तर ठरत आहे. यानंतर बघणार आहोत आपण पुढचा प्रश्न. सोबतच्या आकृतीत किती त्रिकोण आहेत? हा सुद्धा प्रश्न सारखा रिपीट होतोय मित्रांनो. एक शिरोबिंदू आणि हे सगळे काय आहेत? पायावर टाकलेले लंब आहेत. आणि यामध्ये या त्रिकोणामध्ये किती आकृत्या तयार असतील? तर अशा पद्धतीची आकृती जर असेल तर सगळ्यात पहिल्यांदा किती भाग आहेत यांचं नंबरिंग करून घ्या. हा पहिला भाग, हा दुसरा भाग, हा तिसरा, हा चौथा, हा 5वा आणि एकूण 6 भाग आहेत. आणि म्हणून त्रिकोणांची संख्या किती असेल? तर एकूण त्रिकोण बरोबर या सर्व अंकांची बेरीज. प्रथम 6 अंकांची बेरीज ती तुम्ही 1
अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 अधिक 6 या पद्धतीने करू शकतात. थोडक्यात 6 आणि 5 11 आणि 4 15, 15 आणि 3 18, 18 आणि 2 20 आणि 1 21. उत्तर येणारे 21 पर्याय क्रमांक 3. किंवा क्रमागत 6 संख्यांची बेरीज. क्रमागत 6 संख्यांची बेरीज घेतली तर इथं n ची किंमत किती येते? 6 येते. क्रमागत संख्यांची बेरीज काढण्याचं सूत्र होतं n गुणिले n+1 छेदस्थानी 2. इथे हा 6 गुणिले 7 छेद किती येणारे 2. बेत्रिक 6 7 किती येणारे उत्तर 21. पर्याय क्रमांक 3 हे असणार याचं उत्तर. यानंतर बघतोय आपण पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, उमेश स्वतःच्या घरून निघून. गमतीशीर प्रश्न आहे, फसवा प्रश्न आहे. प्रश्न नीट वाचला पाहिजे. नेहमी जेव्हा अशी प्रश्न येतात तेव्हा ती व्यवस्थित वाचली पाहिजेत. उमेश स्वतःच्या घरून निघून शाळेत जाताना प्रथम पूर्वेकडे सरळ किती गेलाय? 100 मीटर. त्याच स्थितीत तो एकदा काटकोनात वळून उजवीकडे वळून सरळ 50 मीटर जातो. नंतर तो एकदा काटकोनात डावीकडे वळून 100 मीटर चालल्यावर शाळेत पोहोचतो. घरून निघून तो शाळेत पोहोचलेला आहे. तर उमेशचे घर, इथे आहे खरी फसवणूक, उमेशचे घर शाळेच्या कोणत्या दिशेला असणार आहे? हा प्रश्न विचारलेला आहे. बघा आकृती काढूयात आपण यासाठी. उमेश स्वतःच्या घरून शाळेत जाताना पूर्वेकडे. पूर्व दिशा ही इकडची. आपण जर या पद्धतीने मॅप घेतला आणि ही उत्तर दिशा असेल तर ही पूर्व, ही पश्चिम आणि ही येथे दक्षिण दिशा. उमेशचं हे घर असणार आहे आणि घरातून तो पूर्वेकडे जवळजवळ 100 मीटर अंतर गेलेला आहे. यानंतर तो त्याच स्थितीत एकदा काटकोनात उजवीकडे. बघा उमेश जर मी स्वतः असेल तर मी जर असा उभा राहिलो तर उमेश पूर्वेकडे चाललेला आहे. त्याचा उजवा हात जो आहे तो खालची दिशा म्हणजे दक्षिण दिशा दाखवतो. तो किती गेला पुन्हा दक्षिणेकडे वळून? 50 मीटर आलेला आहे. 50 मीटर आलेला आहे. तर तो पुन्हा एकदा वळालेला आहे डावीकडे आणि पुन्हा 100 मीटर अंतर चाललंय पुन्हा डावीकडे. उमेश जर मी आहे तर डावा हात हा, याचा अर्थ तो पुन्हा पूर्वेकडे वळालेला आहे आणि पुन्हा साधारणतः 100 मीटर अंतर पार केल्यावर उमेश कुठे पोहोचलेला आहे? त्याच्या स्कूलमध्ये पोहोचलेला आहे, शाळेत पोहोचलेला आहे. प्रश्न विचारलेला होता, तर उमेशचे घर स्कूलच्या म्हणजेच शाळेच्या कोणत्या दिशेला आहे? तर इथे जर मी बघितलं आणि ही जर उत्तर ही दक्षिण ही पूर्व, तर ही असणारे तुमची आग्नेय दिशा आणि ही असणारे ईशान्य दिशा, राईट, आणि ही असणारे तुमची वायव्य दिशा. थोडक्यात घर जे आहे हे कोणत्या दिशेत असणार आहे मित्रांनो? वायव्य दिशेत असणार आहे. याचं उत्तर येतंय पर्याय क्रमांक 3. पण प्रश्न वाचताना जर गफलत केली, गडबड असेल तर आपण म्हणतो की शाळा जी आहे ही उमेशच्या घराच्या कोणत्या दिशेला आहे? तर ही असणारे ती आग्नेय दिशेला असणारे. बऱ्याचदा विद्यार्थी इथे गडबड करताना चुकतात. उत्तर आहे वायव्य. घर विचारलंय आपल्याला. ठीक आहे. सो या पद्धतीने हा होता प्रश्न. पुढचा प्रश्न बघणार आहोत आपण 37वा. यात देखील आपल्याला मालिका दिलेली आहे. ही मालिका जी दिलेली आहे ही अंकांची मालिका आहे. याला नीट ऑब्झर्व केलं तर हाही प्रश्न अतिशय सोपा आहे. बघा 0, 7, 26 आणि 63 यातील जर आपण अंतर लक्षात घेतलं तर अंतरावरून हा प्रश्न सुटत नाहीये. जर अंतरावरून प्रश्न सुटत नसेल तर आपण लागलीच लगेच वर्गांचा किंवा घनांचा विचार केला पाहिजे. आपण या संख्यांना नीट बघितलं तर या सर्व संख्या या घनसंख्यांच्या जवळच्या संख्या होत्या. थोडक्यात बघाल, एकाचा घन किती येतोय? 1. यातनं जर मी 1 वजा केला तर मला 0 मिळाला आहे. 2चा तिसरा घात घेतला तर 8तनं 1 वजा केला असता 7 मिळाला आहे मला. 3चा तिसरा घात हा 27 येतो. यातनं 1 वजा केला असता 26 मिळतोय. 4चा तिसरा घात 64, त्यातनं 1 वजा केला असता 63 मिळतोय. मालिकेत 0, 7, 26, 63 आणि म्हणून पुढची संख्या जी असणार आहे 5चा तिसरा घात जो येतो 125, त्यातनं 1 वजा केला असता उत्तर येणार आहे 124. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर ठरत आहे. सो मित्रांनो, आपण सर्व प्रश्न बघितलेली आहेत. हा होता ठाणे शहर चालक पोलीस भरती 2024चा पेपर, ज्यामध्ये जवळजवळ गणित बुद्धिमत्ता या घटकांवर 37 प्रश्न विचारलेली होती. ही प्रश्न तुम्हाला कशी वाटली, हे विश्लेषण तुम्हाला कळलं का? कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगणार आहात. बघाल, मुंबईचे अजून पेपर शिल्लक आहेत, बाकी आहेत. मुंबईची डेट अजून पुढे येणार आहे. तर मुंबईच्या दृष्टीनं मुंबईच्या अवतीभोवती असणारे जे जिल्हे असणार आहेत यातली प्रश्न विचारण्याची शक्यता जास्त असणार आहेत. त्यामुळे ही प्रश्न जी आहेत ती सारखी सारखी रिपीट होत आहेत. आपण बघतोय त्या प्रश्नांकडे आपण व्यवस्थित लक्ष दिलं पाहिजे. यांसारखी प्रश्नपत्रिका ज्या यांसारख्या उरलेल्या जिल्ह्यांच्या प्रश्नपत्रिका तुमच्यासाठी आम्ही घेऊन येणार आहोत. या सोडवण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब आणि लाईक करून घ्या. पुन्हा भेटूयात नवीन जिल्ह्याची एक नवीन प्रश्नपत्रिका घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.